प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनाविरोधात थोड्याच वेळात हायकोर्टात सुनावणी। फरार प्रशांत कोरटकर सुनावणीला हजर राहण्याची शक्यता। कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष। विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी इच्छुक। झिशानसाठी बॉलिवूडचं लॉबिंग। सलमान खानचा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना फोन। लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार। तर शिरूरचा सतीश भोसले उर्फ खोक्या भाईची गाडी पोलिसांकडून जप्त। खोक्या भाईचा शोध सुरू। बीडमध्ये आणखी एका आमदाराच्या निकटवर्तीयाचा प्रताप। राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेचे निकटवर्तीय सुशील सोळंकेकडून दुकानदाराला मारहाण। अर्थसंकल्पानंतर आज अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता। लाडकी बहिणीवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। बनावट पनीर संदर्भातही मांडली जाणार महत्त्वाची लक्षवेधी। पीओपी बंदी विरोधात राज्यातले मूर्तिकार कामगार गणेश मंडळांचं परळमध्ये महासंमेलन। पीओपी बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारला करणार विनंती। पेन्शनधारकांना किमान 7,500 रुपये पेन्शन द्या। शिवसेना खासदार नरेश मस्केंची संसदेत मागणी। जगभरातील 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 6 शहरं। वायू प्रदूषणात जगभरातील 20 पैकी 13 भारतीय शहरांचा नंबर। स्वित्झर्लंडच्या कंपनीचा वायू गुणवत्ता अहवाल। दिल्ली सर्वाधिक प्रदूषित। चॅम्पियन्स मायदेशी परतले टीम इंडियाचा कॅप्टन। रोहित शर्माचं मुंबई विमानतळावर जल्लोषात स्वागत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।